सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर झालेली मारहाण। या प्रकरणामध्ये फक्त डॉक्टर नाही तर सर्वसामान्य नागरिक सुद्धा खूप जास्त संतप्त झाले आहेत। नमस्कार, मी अंतरा आणि तुम्ही पाहतात अपडेट करता। आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे, नेमकं काय घडलं त्या दिवशी हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून अटक केले आहे। विष्णुई पोलिसांनी त्यांच्यावर थेट कारवाई केली असली तरी पण या प्रकरणाचा मूळ उद्देश काहीतरी वेगळाच आहे। त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत असली तरी सुद्धा पक्ष त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी खूप गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे। त्या नेमकं काय म्हणाले आहेत, चला जाणून घेऊया। जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, अटक केली जाते, एखाद्या गरीब माणसाला अटक केल्यानंतर हॉस्पिटलला ठेवलं जातं का? मग यांना का ही सुविधा दिली गेली आहे? मला तर येणाऱ्या महासभेत येण्याची भीती वाटते की बापरे, कसं जायचं की अशा प्रकारची लोक आमच्या सभागृहात आहेत। मागणी करते की अशा नगरसेवकाला बरतर्फ केलं पाहिजे, त्याला निलंबन केलं पाहिजे। अशा लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याच्या लायकीची। या व्हिडिओमधून तुम्हाला समजलंच असेल की नगरसेविका कांचन कुलकर्णी यांची नाराजी किती आहे। यावर डॉक्टर संघटनांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रुग्णालय हे उपचाराचे ठिकाण आहे, दहशत निर्माण करण्याचे नाही, अशी भूमिका अनेक डॉक्टरांनी मांडली आहे। अशा घटना वारंवार घडू लागल्या तर डॉक्टरांवर मानसिक ताण वाढेल आणि त्याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या डॉक्टरांना मारहाण झाली आहे त्यांनी राजीनामा सुद्धा दिला आहे। ते म्हणतात की हे गुंड आम्हाला परत मारायला येऊ शकतात। परंतु आता सर्वांचे लक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाकडे लागले आहे। आरोपी नगरसेवकावर केवळ पोलीस कारवाई पुरेशी मानली जाईल का, की पक्षही कठोर भूमिका घेत त्यांना निलंबित करेल किंवा पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवेल? हा निर्णय केवळ एका नगरसेवकापुरता मर्यादित राहणार नाही तर कायद्यापुढे सर्व समान आहेत हा संदेश देणारा ठरू शकतो। त्यामुळे येत्या काही दिवसात शिवसेना पक्षाची भूमिका काय असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? डॉक्टरांवर हात उचलणाऱ्या नगरसेवकावर फक्त कायदेशीर कारवाई पुरेशी आहे की पक्षातूनही कठोर कारवाई झाली पाहिजे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी अपडेट करतायला सबस्क्राईब करायला विसरू नका।